भुवनेश्वर थाने के हद में मानेवाड़ा स्थित लेबर टीए पर एक बाहरी मजदूर से मस्करी करना दूसरे मजदूर को भारी पड़ गया। इस मस्करी के चलते हुए विवाद में जख्मी मजदूर ने आरोपी मजदूर के साथ चप्पल से मारपीट की थी। इससे आहत होकर आरोपी ने घर से सब्जी काटने का चाकू लाकर मस्करी करने वाले मजदूर का गला रेत दिया और उसे गंभीर रूप से जख्मी कर दिया। पुलिस से मिली जानकारी के अनुसार यह घटना गुरुवार को करीब सुबह 8 बजे घटी। जख्मी मजदूर का नाम सिद्धेश्वरी नगर झोपड़पट्टी निवासी गोविंद बेकालू दुर्वे उम्र 40 वर्ष है, जबकि आरोपी का नाम मौदा निवासी प्रवीण सूर्यवान डोंगले उम्र 51 वर्ष है। बताया जा रहा है कि डोंगले भी मौदा में मजदूरी करता है। वह कुछ दिन पहले दानेश्वर नगर निवासी बेटी को मिलने के लिए आया था। गुरुवार की सुबह 8 बजे मानेवाड़ा लेबर टीए पर बड़ी संख्या में मजदूरों को एकत्रित हुआ देखकर डोंगले भी उनको देखते हुए खड़ा हो गया। इस दौरान जख्मी गोविंद ने मस्करी करते हुए डोंगले से जगह साफ करके बैठने के लिए उसका दुपट्टा मांग लिया। डोंगले ने दुपट्टा देने से इनकार किया। यह सुनकर गोविंद ने डोंगले को धक्का दिया। डोंगले ने भी गोविंद को धक्का दिया, जिसके कारण गोविंद के पैर की चप्पल निकल गई। गोविंद ने यह चप्पल उठाकर डोंगले से मारपीट शुरू कर दी। इससे आहत होकर डोंगले अपनी बेटी के घर गया। वहां से सब्जी काटने का चाकू लेकर चौक पर लौट आया। वहां फुटपाथ पर बैठे गोविंद के पास आकर चाकू से उसका गला काट दिया। इस हमले में गंभीर जख्मी गोविंद को उपचार के लिए मेडिकल अस्पताल में भर्ती किया गया है, जहां जख्मी की हालत स्थिर बताई जा रही है। फिलहाल भुवनेश्वर पुलिस ने आरोपी के खिलाफ हत्या के प्रयास का मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार किया है। भुवनेश्वर ठाण्यामध्ये एक 8:30च्या दरम्यान मध्ये आज सकाळी एक माहिती प्राप्त झालेली होती। मानेवाडा रोडवर जो ठिया आहे, लेबर ठिया, तिथे 2 लेबर मध्ये भांडण झालेलं होतं आणि एका लेबरनी जखमी केलेलं होतं आणि त्या जखमीला मेडिकल हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेलेले होते अशी माहिती प्राप्त झाली होती। त्याच्या आधारावर आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो। घटनास्थळावर जाऊन जो जखमी होता त्याला ट्रॉमा सेंटर येथे ऍडमिट केलेलं होतं। मग तिथे जाऊन त्याची प्रकृती वगैरे बघितली, त्याचा गळा चिरलेला होता पूर्ण आणि जो मारणारा होता तो सुद्धा बाजूच्या गल्लीमध्ये होता। त्याला तात्काळ ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि जे वेपन वापरलेलं होतं ते पण आम्ही स्पॉटवरून जप्त केलेलं आहे। त्याच्यामध्ये अशी माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे आरोपीकडून। आरोपी हा तिथे गेलेला होता लेबर टीयाजवळ। त्यावेळेस जखमी यांनी त्याला दुपट्टा मागितलेला होता। मला इथे बसायचा, तुझ्याजवळचा दुपट्टा दे। त्यांनी म्हटलं का मी कशाला तुला देऊ। त्याच्यामध्ये त्याचे किरकोळ वाद झाला, शाब्दिक। त्याच्यावरून शाब्दिक वाद झाल्याने त्याला एक चप्पल घेतली आणि याला मारली जखमी याने। हा मनात राग धरून जो आरोपी आहे, हा आरोपी त्याच्या मुलीकडे राहायला आलेला होता 2 दिवसापासून। तो मुलीच्या घरी गेला आणि भाजी कापण्याचा तो एक चाकू असतो आणि तो चाकू घेऊन आला आणि परत येऊन तो तिथे बसलेलाच होता जखमी आणि त्याच्या येऊन मानेवर त्यांनी वार केला त्यांनी। त्यामुळे तो गंभीर जखमी झालेला आहे। याच्यातील जो जखमी आहे, जखमीचं नाव आहे गोविंद मेकालू धुर्वे, 40 वर्ष वय आहे आणि हा राहणारा सिद्धेश्वरी नगर झोपडपट्टी येथील आहे। तो लेबरच्या ठियावर काम करायसाठी आलेला आहे आणि आरोपी जो आहे हा मूळचा राहणारा मौद्याचा आहे। त्याचं नाव आहे प्रवीण सूर्यभान डोंगले, वय 51 वर्ष आहे आणि किरकोळ वादावरून आलेला राग मनात पकडून त्यांनी त्या भाजी कापण्याच्या चाकूने त्याचा गळा चिरलेला आहे। जखमी हा मेडिकल हॉस्पिटल येथे ट्रॉमा सेंटरमध्ये ॲडमिट आहे। त्याचं ऑपरेशन झालेलं आहे। डॉक्टरांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितलेले आहे।